मराठी मालिका, नाटक आणि सिनेमाचा पडदा गाजवणारा अभिनेता म्हणजे सुशांत शेलार. त्याने आपल्या कामातून प्रेक्षकांना जिंकून घेतलं आहे. सध्या सुशांत राजकीय माध्यमातून कलाकारांचे प्रश्न सोडवतोय. तो सामाजिक कामातही प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियावरही तो याबाबत आपल्या चाहत्यांना अपडेट देत असतो. सुशांत बिग बॉस मराठी या लोकप्रिय शो मध्ये देखील सहभागी झाला होता. या शो मध्ये नेमकं काय घडतं याविषयी तो सोनचाफाला दिलेल्या मुलाखतीत बोलला आहे. बिग बॉस हा एक लोकप्रिय रियालिटी शो आहे. दरवर्षी हा शो विविध भाषांमध्ये प्रदर्शित होतो. मराठीतही या शोचा मोठा चाहता वर्ग आहे. काही महिन्यांपूर्वीच बिग बॉस मराठी 6 हे पर्व पार पडलं. अभिनेत्री तन्वी कोलतेनं हा शो जिंकला. पण या कार्यक्रमाचं पहिलं पर्व सुशांत शेलारने गाजवलं होतं. घरात टास्क असो, चर्चा किंवा वाद, प्रत्येक ठिकाणी सुशांत अचूक भूमिका घेत लढत होता. हा अनुभव कसा होता याविषयी तो खुलेपणाने बोलला आहे. सुशांत म्हणाला, बिग बॉस म्हणजे सोन्याचा पिंजरा आहे. त्याचा अनुभव प्रत्येकाने घ्यायलाच हवा. मी पहिल्या पर्वात सहभागी झालो होतो. माझ्यासोबत उषा नाडकर्णी, रेशम टिपणीस, राजेश शृंगारपुरे, भूषण कडू, जुई गडकरी असे अनेक कलाकार होते. हे पर्व अभिनेत्री मेघा धाडेनं जिंकलं होतं. हा शो स्क्रिप्टेड असतो का असंही यावेळी विचारण्यात आलं. त्यावर सुशांत म्हणाला, तिथे स्क्रिप्टेड असं काहीच नसतं. सगळं खरं असतं. साधा विचार करायचा झाला तर खूप वर्ष मैत्री असलेल्या मित्रांना एका खोलीत बंद केलं. त्यांचे फोनही काढून घेतले आणि सांगितलं की 48 तास तुम्हाला इथे एक एक टास्क करायचे आणि त्यावर ठरणार आहे की तुम्हाला जेवण मिळणार की नाही. तर मग भांडणं होणारच ना. अशा वेळी दोन मित्रही एकमेकांच्या झिंजा उपटणारच. अशा शब्दात सुशांतने या खेळाचं वर्णन केलंय. या शो मधून खूप शिकायला मिळालं असंही तो म्हणालाय. भावना व संयम किती महत्वाचे असतात ते इथेच कळलं. तसंच आपल्या आयुष्यात आपल्या लोकांचं काय महत्व आहे हेही तिथं कळलं. या सगळ्याची जाणीव मला या सोन्याच्या पिंजऱ्यानं करून दिली असं म्हणत सुशांतने बिग बॉस मधला आपला अनुभव सांगितलाय. सध्या सगळ्यांनाच बिग बॉस मराठीचं 7वं पर्व कधी सुरू होणार याचे वेध लागलेत. सोशल मीडियावर तर अनेकांच्या नावाची चर्चा देखील सुरू आहे. यंदाचे हिंदी बिग बॉसचे 20वे पर्व झाल्यानंतर लगेचच बिग बॉस मराठी सुरू होईल अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. तुम्ही देखील बिग बॉस मराठीची वाट पाहत आहात का हे कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी मालिका विश्वातील ताजे अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबच.